धम्मपद मराठी काव्यानुवाद धम्मगीता भाग चौथा उपवर्ग अर्थात पुष्पवर्ग काव्यानुवाद लेखन महेश लोखंडे सर. देवलोक यमलोक पृथ्वीलोक जिंकिल कोण माळी निवडी सुगंधी फूल तसे धम्मपद निवडिल कोण. देवलोक यमलोक पृथ्वीलोक जिंकिल श्रमण धम्मपद निवडी बुद्ध श्रमण जशी पुष्पे निवडी माळ्या समान देह बुडबुड्या समान मृग जळा समजीवन मार मारी काम बाण दूर जा मृत्यू पुढे पाहून असक्त झाले ज्याचे चित्त गुंतला काम भोग पुष्पात मृत्यूने त्यासी ओढत जसा महापूर गाव झोपत विकार पुष्पांना वेचून नर काम भोगत डुंबत राही कामांध अतृप्त नर यमराजा घेऊन जाई रंगगंधाची न करता हानी भ्रमर जाई पुष्परस घेऊनी न बाधिता गावी कोणी मुनी जाई भिक्षा घेऊनी न पहावे दोष दुसऱ्याचे न पहावे कृत्याकृत इतरांचे दोष पहावे आपले स्वतःचे कृत्याकृत्य पहावे स्वतःचे. फूल सुगंधी रंगीत जरी गंधावीन ते व्यर्थ असे तशीच गोड सुंदर वाणी करणी विन व्यर्थ असे. फूल सुंदर रंगीत आणि गंधही ज्याचा छान असे तशीच गोड सुंदर वाणी कर्णीने सफल होत असे. जसे फुलांच्या राशीतून फुलमाला गुंफित जावे मर्त्य मानवाने तसे कर्म कुशल करीत जावे. जाई चंदन मोगऱ्याचा न गंध वाऱ्या विरुद्ध जाई सज्जनाचा शील गंध सर्व दिशांना पसरत जाई. चंदन तगर कमळ आणि गंध जाईचा सर्व गंधाहून श्रेष्ठ गंध अनुपमशीलाचा. तगर चंदन असलेला अल्पमात्र तो गंध असे शीलवंताचा उत्तम गंध देवलोकीही जात असे. शील संपन्न होऊनिया सदा जागृत जो असे विमुक्त होई जो प्रज्ञेने मारतया न शोधू शके. महारस्त्याच्या बाजूला
उकिरड्यावरी जसे घाणी मधुन सुगंधी सुंदर कमल फूल उगवित असे. कामांध झालेल्यांत अज्ञानांध लोकांत दीपवी प्रज्ञेने जगात सम्यक संबुद्ध श्रावक. अशा पद्धतीनं हा पुष्पवर्ग म्हणजेच फुलांचा वर्ग आपण या ठिकाणी पाहिला, जो 59 पर्यंत आहे. 44 पासून 59 पर्यंत असलेल्या गाथा, त्या गाथांचं संगायन आपण केलेलं आहे. भवतु सब्ब मंगलम, रखन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन, सब्ब धर्मानुभावेन, सब्ब संघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.